नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तुमचं जर राशन कार्डची केवायसी तुम्ही केली नसेल मित्रांनो, तुम्ही एकदम माझ्या परफेक्ट व्हिडिओ आले आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही घरी बसल्या तुमच्या राशन कार्डची केवायसी तुम्ही कसे करू शकता, ते पण एकदम काही मिनिटांमध्ये. राशन कार्डचं नवीन अपडेट आलेलं आहे. तुम्हाला त्या अपडेटमध्ये तुम्हाला केवायसी तुम्हाला करावं लागणार, हे आवश्यकच आहे. कोणताही वेळ न घालवता माझा व्हिडिओ कंटिन्यू करत. मित्रांनो, सगळ्यात अगोदर एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन सांगू इच्छितो. ज्या मेंबरचं केवायसी केली नसेल त्या मेंबरचं राशन कार्डमधून नाव पूर्णपणे डिलीट होऊन जाणार आहे. म्हणून मी एक गोष्ट सांगू इच्छितो, ज्या कोणा मेंबरचं राशन कार्ड असणार आहे त्यांनी केवायसी जरूर करावी, ही माझी विनंती. चला तर मित्रांनो, मी माझी आता स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करणार आहोत. चला तर मी तुम्हाला सांगतो स्टेप बाय स्टेप. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात अगोदर मोबाईलच्या स्क्रीनमधून गुगल प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे. गुगल प्ले स्टोअर आल्यावर तुम्हाला मेरा राशन हे ॲपचं नाव सर्च करायचं आहे. ॲपचं नाव आल्यावर तुम्हाला ॲप स्क्रीनवर दिसत असेल. हे ॲप तुम्हाला मोबाईलमध्ये तुमच्या इन्स्टॉल करायचं आहे. मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल केल्यावर मी सांगतो तसं तुम्ही करायचं आहे. मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यावर हे ॲप तुम्हाला ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यावर तुम्हाला हे ॲप गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ॲप आहे मित्रांनो, इन्स्टॉल करायचं आहे. तुम्हाला सगळ्या परमिशन अलाउ करायची आहे. तुम्हाला इथे खूप सारा सर्व्हिस दिसत असेल. तुम्हाला सगळ्यात अगोदर इथे आधार सीडिंग याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे सगळ्यात अगोदर राशन कार्डवर सिलेक्ट दिसत असेल. हे तुम्हाला आधार कार्डवर सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे की आधार कार्ड नंबरवर सिलेक्ट करायचं आहे. आधार कार्ड नंबरवर सिलेक्ट केल्यावर तुम्हाला आधार कार्ड नंबर तुमचा टाकायचा आहे. इथे आधार कार्ड नंबर टाकल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यावर मित्रांनो तुम्हाला तुमच्या फॅमिलीमधले सर्वांचे इथे नाव दिसत असेल खाली. सगळ्यात अगोदर तुम्हाला होम स्टेट, होम डिस्ट्रिक्ट, स्कीम, आधार नंबर तुमचा म्हणजे कार्ड नंबर, FPS ID कोड वगैरे सगळं हे तुम्हाला दिसत असेल. इथे तुम्हाला सर्व तुमच्या मेंबरचे नाव दिसतील. मित्रांनो, ज्या मेंबरचा राशन कार्ड आणि आधार कार्ड सोबत लिंक असणार आहे त्या मेंबरचं तुम्हाला इथे यस दिसणार आहे. ज्या मेंबरचं आधार कार्ड राशन कार्डसोबत लिंक नसणार आहे त्याचं इथे नो दिसणार आहे. इथे बघू शकता सर्वांचं लिंक असल्यामुळे इथे तुम्हाला यस दिसणार आहे. हे लिंक असल्यावरही तुम्हाला मित्रांनो केवायसी करावी लागणार आहे. हे सगळ्यात मोठी इन्फॉर्मेशन मी सांगितली आहे. तुमचं राशन कार्ड केवायसी कशी करू शकता. तुम्हाला सगळ्यात अगोदर नियर राशन शॉपवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यावर मित्रांनो तुमच्या जवळ एक नवीन पेज उघडणार आहे, म्हणजे की तुमच्या जवळच्या डीलर. इथे मित्रांनो तुम्हाला ज्या डीलरपासून तुम्ही राशन घेता त्या सर्व डीलरची इथे तुम्हाला एक लिस्ट दिसत असेल. त्या डीलरचे तुम्ही नाव, स्टेट, डिस्ट्रिक्ट सर्व तुम्हाला इथे जो कोणी तुमच्या डीलर जवळ असेल इथे तुम्हाला किती किलोमीटर आहे हे पण इथे सर्व दिसत असेल, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की केवायसी कंप्लीट करायची असेल तर तुम्हाला आधार कार्ड आणि राशन कार्ड सोबत घेऊन ज्या शॉपवर तुमचं राशन मिळत असेल त्या शॉपवर तुम्ही जायचं आहे आणि तिथे तुमचं केवायसी करून घ्यायची आहे. मित्रांनो, तुम्हाला इथे बघू शकता, इथे स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला मॅपमध्ये सर्व काही दिसत असेल. तुमच्या जवळच्या डीलर जवळ जाऊन तुम्ही हे केवायसी करू शकता. मित्रांनो, घरी बसल्या हे केवायसी होणार नाही. OTPच्या माध्यमातून सुद्धा होणार नाही, काऊन की केवायसी करण्यासाठी तुम्हाला थंब लागणार आहे. तो थंब तुम्ही राशनच्या शॉपवर जाऊनच तुम्ही देऊ शकता. घरी बसल्या हे होणार नाही. घरी बसल्या कोणत्या स्टेटमध्ये होते बघू शकता तुम्ही. वेस्ट बंगालमध्ये OTPच्या द्वारे हे होऊ शकते, पण बाकी सगळ्या स्टेटमध्ये हे फिंगर लावूनच होते, म्हणजे की थंब लावून. तर तुम्ही OTPद्वारे केली तर तुमची इनकम्प्लीट राहणार. जर तुम्ही फिंगरद्वारे म्हणजे थंबद्वारे केली तर तुमची कंप्लीट होऊन जाणार आहे केवायसी. तर तुम्हाला काही समजलं नसेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो, इथे जर तुम्ही थंबद्वारे जर केवायसी केली तर तुमची सक्सेसफुली केवायसी होऊन जाणार आहे. आजचा व्हिडिओ मित्रांनो इथेच एंड करूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. थँक्स फॉर वॉचिंग. असेच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. थँक्स फॉर वॉचिंग.